नालासोपारा पूर्वेला असलेल्या पेलार पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना घडली होती. एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरला होता आणि हे अतिशय धक्कादायक प्रकरण पोलिसांनी 24 तासाच्या आत त्याचा उलगडा केला. आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत. या संदर्भात नेमका तपास कसा झाला, गुन्ह्याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय होती, याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त सुहास बावचे सर आहेत. सर नमस्कार, एनडीटीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. हा गुन्हा कसा घडला आणि आपला तपास कशा पद्धतीने करण्यात आला? सुरुवातीला दिनांक 20 जुलै रोजी आमच्या पेल्लार पोलीस स्टेशनमध्ये 2 मिसिंग दाखल झालेल्या होत्या. यामध्ये एक मिसिंग होती विजय चव्हाण आणि दुसरी मिसिंग होती मोनू अरविंद शर्मा. तर याचा तपास करत असताना दुसऱ्या दिवशी जे या गुन्ह्यामध्ये या घटनेमध्ये जे मयत झालेले आहेत विजय चव्हाण यांच्या घरामध्ये त्यांचे नातेवाईक, आसपास राहणारे नातेवाईक, भाऊ आणि इतर त्यांचे मित्रमंडळी जाऊन त्यांनी तिथे पाहणी केली. पाहणी केल्यावरती त्यांना तिथे जी टाईल्स आहेत, फरशी आहे, ती फरशी नवीन बसवलेली दिसली. तर ती फरशीवरून त्यांना संशय आल्याने त्यांनी ती फरशी उकरून पाहिली. उकरून खड्डा खोदत असताना अतिशय उग्र वास त्यांना आल्यामुळे त्यांना संशय आला. तात्काळ त्यांनी पेल्लार पोलीस स्टेशनला पाचारण केलं आणि पेल्लार पोलीस स्टेशनचे आमचे सगळे टीम घटनास्थळी गेल्यानंतर तिथे ज्यावेळेस तो खड्डा आणखीन उकरून पाहण्यात आला तर त्यावेळेस तिथे मयत विजय चव्हाण आहे, तर यांचं प्रेत त्या खड्ड्यामध्ये पुरलेलं आढळून आलं. सर, हा खड्डा खोदताना आणि टाईल्स बसवताना जो मयत आहे त्याच्या भावाचाच वापर करण्यात आला अशी माहिती येते. अगदी बरोबर आहे. साधारणतः 15 दिवसापूर्वी ही हत्या जी आहे ती करण्यात आलेली होती आणि हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यातील जे आरोपित महिला आहेत यांनी नाक्यावरनं एक बिगारी बोलवून घरामध्ये संडासची टाकी करायची आहे याच्यासाठी तिथे एक मोठा खड्डा तयार करून घेतला होता. आणि हा खड्डा केल्यानंतर ज्यावेळेस तो मृतदेह त्या खड्ड्यामध्ये आरोपींनी पुरल्यानंतर तो भाग पुन्हा आहे तसा करण्यासाठी, कारण हे जे मैताचे कुटुंबीय आहेत हे देखील मिस्त्री किंवा हे जे आहे कडिया काम हे काम करणाऱ्या व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यामुळे मयत आहेत त्यांच्या पत्नीने सांगितलं की माझे मिस्टर काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, तर इथं ही फरशी आहे, ही फरशीचं काम आम्हाला करून द्या. तर तिच्या सांगण्यावरनं त्यांनी बसून दिली. सर, हा पुण्यात आरोपी तुम्ही पकडण्यात आली, किती पथकं निर्माण केली तपासासाठी आणि कसे पकडलं? बघा, पथकांची संख्या सांगण्यापेक्षा अनेक पथकं जी आहेत ती वेगवेगळे ज्या पद्धतीची तपासामधून माहिती समोर येत होती त्या दृष्टीने आम्ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पडताळत होतो. हे करत असताना काही तांत्रिक गोष्टीतून आम्हाला पुणे येथे आरोपी असल्याबाबतची माहिती समोर आली होती, परंतु त्याच्या पलीकडे आमच्याकडे इतर कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. तर अशा वेळेस जो परिसराची माहिती आम्हाला मिळाली होती तो परिसर पूर्ण पिंजून काढण्यासाठी आमचं जे टीम आहे PSI भोपळे आणि त्यांच्याबरोबरची डिटेक्शन टीम ही त्या परिसरामध्ये शोध घेत होती. त्या परिसराचे त्यांचेच आम्ही वेगवेगळे गट बनवून तो जो परिसर आहे पूर्ण पिंजून काढत असताना तर एका मेडिकल शॉपवरती यातील जे आरोपित महिला आहेत तिचा मुलगा आणि ती आरोपित महिला या दोघंही तिथे दिसून मिळून आले आणि त्याचबरोबरीने हा जो आरोपी आहे मोनू शर्मा तो देखील तिथेच होता. तर या सर्वांना तिथे तात्काळ ताब्यात घेतलं. तिची काय डोक्यावर घेतली? शोध घेत असताना ज्यावेळेस तो मुलगा सुरुवातीला आमच्या अधिकाऱ्यांना तो दिसून आला त्याच वेळेस त्यांना ती शंका आली की अरे हा मुलगा कदाचित आपल्या यांचा असावा, आरोपीचा असावा. तर त्याच वेळी ही जी आरोपित महिला आहे ही डोक्यावरती ओढणीचा पदर घेऊन तिथून चालत असताना अचानक हवा किंवा इतर काही कारणांमुळे तिच्या डोक्यावरून ती ओढणी जी आहे ती ओढणी बाजूला सरकली गेली आणि त्याच वेळेस तिचा चेहरा जो आहे तो चेहरा आमच्या अधिकाऱ्यांना पाहता आला. आणि पाहिल्यानंतर, कारण यांच्याकडे सर्व तिचे फोटोग्राफ्स वगैरे असल्यामुळे तात्काळ त्यांनी तिला ओळखलं आणि तात्काळ तिथे धाव घेऊन हे जे दोन्ही आरोपित आहेत आरोपींना ताब्यात घेतलं. सर, आरोपी जो मोनू शर्मा आहे तो पण उच्च शिक्षित असल्याचं माहिती येते, काय नेमकी त्याची बॅकग्राऊंड आहे? आरोपी BSc IT
चांगल्या कॉलेजमध्ये BSc IT तिसऱ्या वर्षामध्ये तो शिक्षण घेत आहे आणि त्याचे अकॅडमिक पण तो खूप हुशार असल्याचं दिसून येत आहे. न्यायालयाने आज त्यांना रिमांडसाठी हजर केले असताना माननीय न्यायालयाने 30 तारखेपर्यंत म्हणजे साधारण 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड अधिक तपासासाठी दिलेली आहे. नक्कीच पूर्ण वसई असेल किंवा राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचा छडा पोलिसांनी 24 तासातच लावलेला आहे आणि 30 तारखेपर्यंत जे आरोपी आहेत त्यांना पोलीस कोठडीत देण्यात आलेली आहे. त्यामुळं या 30 तारखेदरम्यान आणखी काही खुलासा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई.